लिंबाचं लोणचं बनवायचं म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने 1 ते 1.5 महिन्याचा हा पूर्ण कार्यक्रम असतो. पण आता झटपटचा जमाना आला आहे तर सगळं आपल्याला शॉर्टकटमध्ये पाहिजे असतं. मला तर नक्की पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्रणिता. आज आपण बघणार आहोत 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारं लिंबाचं लोणचं. तर त्यासाठी मी फ्रेश असे लिंब घेतलेले आहे. छान त्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतले आणि कट करून घेतले. एका लिंबाचे 8 तुकडे केलेले आहे. त्याच्या छोट्या छोट्या बिया व्यवस्थित बाजूला काढून घेतल्या आणि हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये 2 लिंबाचा रस पिळून घेतला. 2 किंवा त्यापेक्षा जास्तही लिंबाचा रस त्यात पिळता येतो. आणि हे सर्व करताना त्याच्यासाठी तुम्ही काचेचा बाऊल किंवा प्लास्टिकचा बाऊल यूज करा. मेटलचं कोणतं भांडं यूज करू नका. त्यामध्ये 1 ते 2 चम्मच मीठ घातलं आणि 24 तासांसाठी ते व्यवस्थितपैकी झाकून एका साईडला ठेवून दिलं. सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते आपण 24 तासांसाठी बाजूला झाकून ठेवूया. 24 तासांनंतर मीठ लिंबामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच तिखट घालूया आणि लोणचे मसाला घालूया. लोणचे मसाला कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता किंवा मी केप्रचा लोणचे मसाला यूज केला आहे. तुम्ही तोही त्यामध्ये वापरू शकता. आणि छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मसाला आणि तिखट सर्व ठिकाणी लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आणि त्यामध्ये 1 ते 2 चम्मच साखर घालायची आहे. साखर थोडीशी जास्त टाकली तरी चालेल आणि ती व्यवस्थित प्रकारे मिक्स झाली पाहिजे. अशा पद्धतीने त्याला 2 ते 3 वेळेस व्यवस्थित हलवून घ्यायचे. लोणचं ठेवण्यासाठी एक ग्लास जार किंवा प्लास्टिकचा जार यूज करायचा आहे आणि काचेच्या जारला आतमधून थोडंसं मीठ व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण बनवलेलं लोणचं टाकायचं आणि ते 8-10 दिवस मुरण्यासाठी व्यवस्थित प्रकारे बाजूला ठेवायचे. आणि लोणचं मुरल्यानंतर ते छान तुम्ही रोज वरण भातासोबत मस्तपैकी खाऊ शकता. अशा पद्धतीने मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने लोणचं तयार केलेलं आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि मला कळवा.